नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आयोगाचा वारंवार विचारला जाणारा जो महत्त्वाचा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्या राष्ट्रीय उत्पन्न संबंधी आपण नाही का काही टॉपिक पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचे पीआयक्यू घेणार आहोत। त्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न समिती, त्यानंतर जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या संकल्पना आहे जसे की बा जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी, हरित जीडीपी, त्यानंतर जीडीपी डिफ्लेक्टर याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि त्याचे आलेले पीआयक्यू पाहूया, जेणेकरून तुमचा 1 मार्क फिक्स झाला पाहिजे। तर चला तर आज बघूया आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती। तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती एकूण 3 आहे। तर त्यापैकी सर्वात महत्त्वाची पद्धत उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत। परंतु भारतात हे दोनच पद्धतीचा वापर केला जातो, त्याला आपण उत्पादन आणि उत्पन्न, खर्च पद्धत आपल्या इकडे वापरली जात नाही। परंतु तिघाचाही आपण नाही का डिफरन्शियल म्हणजे फरक स्पष्ट करासारखा आपण अभ्यास करूया, जेणेकरून आपल्याला आठवण राहील। तर सर्वप्रथम म्हणजे उत्पादन पद्धतीनुसार जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित झालेल्या एकूण अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे जीडीपी होय। म्हणजे याच्यामध्ये कसं असते, याच्यात उत्पादनाला फार महत्त्व असते, म्हणून त्याला आपण उत्पादन पद्धत असे म्हणतो। आणि यामध्ये एकूण अंतिम वस्तू व सेवाच म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे एकूण अंतिम वस्तू सेवा म्हणजे काय, तर जसं आपण एखादा टायर विकत घेतो तर त्या टायर मध्ये नाही का नुसतं टायराचे मूल्य जर 500 रुपये असेल तर तेच किंमत यामध्ये मोजली जाते। परंतु टायर करण्यासाठी जे मटेरियल वापरले जाते छोटे छोटे त्याचा वापर केला जात नाही, म्हणून याला अंतिम वस्तू व सेवा असं म्हटलं जातं। तर उत्पन्न पद्धतीची व्याख्या हीच आहे, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी कमावलेले उत्पन्न, याच्यामध्ये उत्पन्नाचा समावेश असतो। आणि खर्चामध्ये कसं असतं, एखाद्या आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी, उद्योग संस्थांनी किंवा शासनाने किंवा परकीयांनी जो काही खर्च केलेला असतो तो या जीडीपी मध्ये मोजला जातो। हे तिन्ही व्याख्या जे आहे जीडीपीचे आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे आहे। तर यामधला दुसरा जो फरक आहे तो आहे प्रत्यक्ष पद्धत। आणि म्हणजे उत्पादन पद्धत जी आहे ती प्रत्यक्ष पद्धत आहे आणि उत्पन्न पद्धत ही अप्रत्यक्ष पद्धत आहे आणि खर्च पद्धत सुद्धा अप्रत्यक्ष पद्धत आहे, हे सुद्धा असंच पाठ करा। आणि तिसरा फरक आहे उत्पादन जी पद्धती आहे ती मूल्यवर्धन पद्धत आहे किंवा मूल्यवाढ पद्धत आहे। आणि हे दोन्ही जी पद्धत आहे उत्पन्न आणि खर्च पद्धत हे मूल्यवाढ पद्धती नाही आहे, यावर प्रश्न आलेला आहे। आणि उत्पादन पद्धत जी आहे प्रत्यक्ष आणि मूल्यवाढ पद्धत असल्यामुळे या दोन पद्धतीला सर्वोत्तम पद्धत असे सुद्धा म्हटले जाते, कारण की यामुळे नाही का उत्पादन पद्धतीमुळे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्राचे नाही का महत्त्व स्पष्ट होते, त्यामुळे आपण उत्पादन पद्धतीला खूप महत्त्व देतो। मधला जो चौथा फरक आहे, उत्पादन पद्धतीत वस्तू व सेवांचा समावेश होते आणि उत्पन्न पद्धतीमध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होते। तर पाहूया चौथा फरक, वस्तू व सेवांची निव्वळ मूल्यवृद्धी दर्शवते यामध्ये, आणि यामध्ये सेवा क्षेत्राचे जीडीपी दर्शवले जाते। आणि पाचवा फरक जे आहे, उत्पादन क्षेत्राला आपण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र म्हणतो, म्हणजे निर्माण क्षेत्र असे म्हणतो, आणि उत्पन्न पद्धतीला आपण सेवा क्षेत्र असे म्हणतो, आणि खर्च पद्धतीला आपण बांधकाम क्षेत्र असे म्हणतो। हे फरक नाही का तुम्ही जर तुलनात्मक दृष्ट्या जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला नाही का 1 मार्क फिक्स मिळते। आणि थोडीशी आयएमपी पॉईंट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या भारतात 3 पद्धती आहे, परंतु त्यापैकी 2च पद्धती भारतात वापरली जाते, उत्पादन आणि उत्पन्न पद्धत। परंतु या पद्धती कोण मोजते, तर सीएसओ म्हणजे केंद्रीय सांख्यिकी संस्था ही संस्था मोजते। या संस्थेची स्थापना 1950 ला झालेली आहे आणि याची पुनर्रचना 1970 ला झाली आहे। याचे मुख्यालय जे आहे ते दिल्लीला आहे, हे लक्षात ठेवा। आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जे आर्थिक वर्ष वापरले जाते ते 1 एप्रिल ते 31 मार्च आहे। हे वर्ष 1867 पासून गृहीत धरलं जातं, हे लक्षात ठेवा। आणि आरबीआयचं सुद्धा हेच आर्थिक वर्ष आहे। त्याच्यानंतर जर म्हटलं महाराष्ट्राचं महसूल वर्ष ते 1 ऑगस्ट पासून सुरू होते। तर अशा प्रकारे नाही का आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती याबद्दल थोडक्यात कंपॅरिझन केलेलं आहे। तरी आपण यावरील आता प्रश्न बघूया। चला तर आता आपण नाही का आयोगाचे आलेले पीआयक्यू घेऊया, ते तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे। तर आपण म्हटलं होतं की बा मूल्यवाढ पद्धती संबंधी कोणती आहे, उत्पादन, तर याचं उत्तर क्रमांक सी आहे। दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्राचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते। हे इथं बघा, अर्थव्यवस्थे विविध क्षेत्राचे महत्त्व कोण प्रकट करते, तर उत्पादन पद्धत। आणि हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला आलेला आहे। तर तिसरा प्रश्न बघा,
भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्यासाठी मापण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर तुम्हाला माहित आहे की आपल्या इथं एका खर्च पद्धत वापरली जात नाही, परंतु मोजण्याच्या पद्धती 3 आहे, म्हणून याचं उत्तर येईल खर्च पद्धत. चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता. उत्पादन पद्धती जी आहे ती वस्तू व सेवांची निव्वळ मूल्यवृद्धी दर्शवते. उत्पादन पद्धती जी आहे वस्तू व सेवांची निव्वळ वृद्धी, कारण की ही मूल्यवाढ पद्धत आहे. ते विधान बरोबर आहे. तर दुसरं सेंटेन्स बघा, उत्पन्न पद्धती जी आहे ते सेवा क्षेत्राची GDP दर्शवते. हे सुद्धा बरोबर आहे, कारण की उत्पन्नात सेवा क्षेत्राचा समावेश होते. तिसरं सेंटेन्स बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो, कारण की CSO जे आहे भारतात 2 पद्धतीनेच मोजले जाते, उत्पादन आणि उत्पन्न. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे याचा ऑप्शन 4 नंबर म्हणजे वरीलपैकी सर्व आहे. चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज पद्धती नाही आहे? तर 3 पद्धती आहे, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च. म्हणजे याच्यात आयात निर्यात पद्धत नाही आहे, त्यामुळे याचं ऑप्शन उत्तर 2 आहे. ASO 2016 आलेला आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही आहे? रिपीट क्वेश्चन आहे 2018ला. बघा PIQ कसे रिपीट होतात, त्यामुळे PIQचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे PIQ अशा प्रकारे तुम्ही जर अप्रोचने केले तर नक्कीच तुम्हाला नाही का 1-1 मार्क तुम्ही गेन करत जासाल. तर 6वा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज कोणाकडून सादर केले जाते? तर आताच बघितलं होतं आपण CSO मोजते, त्यामुळे याचं उत्तर आहे क्रमांक 4. PSI मुख्य 2011ला हा प्रश्न आलेला आहे. याच्यानंतर बघा 7 नंबरचा प्रश्न, उत्पादन पद्धती वस्तू व सेवांची निव्वळ मूल्यवृद्धी दर्शवते. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवते. आणि केंद्रीय सांख्यिकी संघटना जी आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर करते. हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा मेन्स 2017. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. या इतक्या माहितीतून तुम्हाला 1 मार्क फिक्स होते की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती याच्यापेक्षा प्रश्न येणारच नाही. एवढी जरी माहिती आपण आणि PIQ जरी केले तर 1 मार्क फिक्स होईल आपला. यातून सांगण्याचा उद्देश हेच आहे की PIQ करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या गोष्टी नाही का कमी माहितीत आपल्याला जास्त मार्क देऊ शकतात ती माहिती करणं आपल्याला अपेक्षित असते MPSC एक्झाममध्ये. तर यानंतरचा आपण जो टॉपिक बघणार आहोत GDPच्या ज्या संकल्पना आहे, जसे की GDP, GNP, NDP आणि NNP, हरित GDP याबद्दल पाहणार आहोत. चला तर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना हा टॉपिक पाहूया. यावर आयोग वारंवार प्रश्न विचारताना दिसतो. त्यामधल्या महत्त्वाच्या संकल्पना GDP, GNP, NDP आणि NNP. यामध्ये आपल्याला तुलनात्मक सुद्धा प्रश्न विचारायला आयोग दिसतो. तर आपण पाहूया सर्वप्रथम GDP ही संकल्पना. GDPचा लॉंग फॉर्म काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतो. GDP ठरवताना 2 अटीची पूर्तता होणे फार आवश्यक असते. ते म्हणजे उत्पादन कुठे होते? उत्पादन देशात होणं फार आवश्यक असते, कारण की त्याचा अर्थच आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर देशात होणं फार आवश्यक असते. आणि यामध्ये नागरिकत्व कोणीही चालते, म्हणजे समजा याच्यात नागरिकत्वाची काही अट नाही आहे. म्हणजे इथं भारतीय नागरिक सुद्धा उत्पादन घेऊ शकते आणि परकीय सुद्धा. यामध्ये हे 2 फरक महत्त्वाचे आहे. GNP मध्ये सुद्धा याच फरकावरून आपल्याला ठरवता येईल. उत्पादन GNP मध्ये नाही का कोणत्याही देशात होणं म्हणजे घेऊ शकते, परंतु नागरिकत्व जे आहे फक्त भारतीय असणं अपेक्षित असते. म्हणजे या दोघात फरक बघा. याच्यात उत्पादन नाही का देशात होणे अपेक्षित आहे, पण इथं उत्पादन देशाची अट नाही आहे, कुठेही घेऊ शकता. म्हणजे फॉरेन मध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. नागरिकत्व फक्त इथं महत्वाचं नाही आहे, परंतु या GNP मध्ये नागरिकत्व फक्त भारतीय पाहिजे. यावरून आपल्याला ही संकल्पना नाही का सोप्या शब्दात सांग. GDP मध्ये नाही का घसाराचा समाविष्ट असते, GNP मध्ये सुद्धा आपण घसारा समाविष्ट असते. GDP वरून आपल्याला अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती कळते, तर GNP वरून आपल्याला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बी शक्तीची कल्पना येते. तर GDP मध्ये ही एक संकल्पना संख्यात्मक आहे, तर GNP संकल्पना गुणात्मक आहे, हे लक्षात ठेवा. आणि GDP मध्ये नाही का परकीय व्यवहारांचा समावेश नसते, कारण की हे देशात उत्पादन होणे अपेक्षित असते. आणि GNP मध्ये परकीय व्यवहारांचा समावेश होते, कारण की यामध्ये कोणत्याही देशात उत्पादन घेतलं तरी चालते. तर आपल्याला नाही का GNP मध्ये एक सूत्र विचारलेलं आहे मेन्सला की GNP बरोबर GDP प्लस X मायनस M. यामध्ये GDPचा अर्थ आपण बघितलेला आहे, परंतु या प्लस का केले जाते X, याला आपण एक्सपोर्ट असे म्हणतो. एक्सपोर्ट ज्याला आपण निर्यात म्हणतो. तर यामध्ये X याचा अर्थ आहे आणि M म्हणजे इम्पोर्ट, याचा अर्थ आहे आयात. तर X म्हणजे काय? भारतीयांनी जर परदेशात उत्पन्न जर कमावलं असेल भारतीयांनी परदेशात, तर ते प्लस केलं जातं.
परंतु परकीयांनी जर भारतात उत्पन्न कमावलं असेल तर ते मायनस केलं जातं. हेच याच्यातला फरक आहे आणि याच्यावरच आपल्याला प्रश्न सोडवता येईल. तर त्याच्यानंतर जीडीपी नंतर एक एनडीपी संकल्पना आहे. फक्त इथे एन लागलेला आहे. एनचा अर्थ आहे नेट. नेट म्हणजे निवड किंवा ढोबळ म्हणजे शिल्लक राहिलेली. फक्त यामधला फरक कसा लक्षात ठेवायचा, ज्यावेळेस आपल्याला एनडीपी विचारलं यामध्ये घसारा नाही काय समाविष्ट नसतो, म्हणजे आपण घसारा वजा करतो, बस एवढंच लक्षात ठेवायचं. आणि एनएनपी मध्ये सुद्धा नाही का नेट आहे फक्त. या नेटचा अर्थ काय होते, निवड, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा नाही का घसारा हा वजा करतात, म्हणजे वजा करतात, म्हणजे यामध्ये घसारा समाविष्ट नसतो. परंतु जर आपल्याला विचारलं जीडीपी संकल्पना मोठी आहे की एनडीपी, तर सांगायचं की जीडीपी, कारण की जीडीपी मध्ये घसारा समाविष्ट असते आणि एनडीपी मध्ये नसते, म्हणून आपण जीडीपी पेक्षा एनडीपी मोठा सांगू शकतो. आणि इकडे याचप्रमाणे इथंही जीएनपी मध्ये आपण घसारा समाविष्ट करतो, तर जीएनपी संकल्पना मोठी आहे, तर एनएनपी ही लहान आहे. याच्यावर प्रश्न विचारला आहे, मी ते घेणार आहे समोर. तर जीएनपी, तर एवढा तुम्ही फरक जरी लक्षात घेतला तर यावरच्या संकल्पना आणि यावरचे प्रश्न तुम्हाला सुटणार. तर आपण नाही का या जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि जीएनपी यावरील जे प्रश्न आलेले PIQ ते घेऊया आणि दिलेली माहिती तंतोतंत जुळते का नाही हे पाहूया. तर RFO 2018ला विचारला होता मेसला. तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिणामापैकी कोणत्या परिमाणात देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमावलेली प्राप्ती समाविष्ट केली जाते. आपण बघितलं होतं की जीएनपी मध्ये नाही का भारतीयांनी परदेशात कमावलेले उत्पन्न समाविष्ट केले जाते, तर वजा काय केले जाते, तर परकीयांनी भारतात कमावलेले उत्पन्न. तर आपल्याला विचारलं होतं की देशाच्या नागरिकांनी विदेशात मिळवलेले उत्पन्न, त्यामुळे उत्तर काय राहील, जीएनपी. या फॉर्म्युल्यावर सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह होतो. तर यानंतरचा आपण क्वेश्चन पाहूया. परंतु येथे लक्षात घ्या की इथे एकूण राष्ट्रीय उत्पादन ऑप्शन नंबर 2 आहे, परंतु आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन बघायचं आहे, कारण की जीएनपीलाच आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणतो. इंग्लिशमध्ये व्यवस्थित ट्रान्सलेट देऊन आहे, मराठीमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. अशा क्वेश्चनच्या 20 इंग्लिश ट्रान्सलेशनच बघायचं. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 2016 प्री STIला विचारला होता, जीडीपीचा अर्थ विचारला होता. तर तुम्ही सांगा, पहिलं ऑप्शन जीएनपी, दुसरं एनएनपी, तिसरं एखाद्या देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. आपलं उत्तर आहे एखाद्या देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू. म्हणजे जीडीपी मध्येचा अर्थच काय आहे, उत्पादन आपल्या देशात झालं पाहिजे ही अट आहे, आणि नागरिकत्व इथं महत्वाचं नाही, त्यामुळे आपल्याला जीडीपीचा अर्थ. परंतु जीएनपी आणि एनएनपी या संकल्पना दोन्ही वेगळ्या संकल्पना आहे, त्यामुळे हे ऑप्शन असू शकते का, नाही. त्यामुळे इथे एलिमिनेशन मेथड वापरायची. ए आणि बी जे पर्याय असतात ते उत्तर नसेल, त्यामुळे पहिला आणि दुसरं ऑप्शन कटणार आणि आपल्याला सी आणि डी पैकी निवडणं लागेल. आणि जीडीपीचा अर्थ तिसऱ्या सेंटेन्समध्ये दिलेला आहे. अर्थामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे देशात, परंतु अंतिम वस्तू व सेवा त्यात मोजल्या जातात. तर यानंतरचा प्रश्न पाहूया आपण कंबाईंड ग्रुप बी 2024चा. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते असं म्हटलेलं आहे, परंतु इथं मराठीत न वाचता इंग्लिशमध्ये वाचायचं. स्थूल राष्ट्रीय उत्पादनालाच काय म्हणतो आपण, GNP, त्यामुळे हे GNP. आणि दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते कोणतं, निव्वळ, म्हणजे NNP, म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इंग्लिशमध्ये पाहायचं. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की GNP NNP पेक्षा मोठं असते, कारण की GNP मध्ये घसारा समाविष्ट असते आणि NNP मध्ये घसारा वजा केला जातो. म्हणून आपल्यापैकी संकल्पना कोणती मोठी आहे, GNP. आणि NNP काय आहे, लहान आहे, कारण यामध्ये घसारा समाविष्ट असतो, याच्यात नसतो. तर बघा, तर पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, कारण की यामध्ये म्हटलेलं आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP पेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे NNP हा कमीच असते. तर दुसरं सेंटेन्स बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाराचा समाविष्ट असतो, म्हणजे GNP मध्ये घसाराचा समाविष्ट असतो, विधान बरोबर आहे. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचं बघा, NNP मध्ये आपण काय म्हटलं होतं, घसाराचा समाविष्ट नसते, त्यामुळे यामध्ये सुद्धा हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय राहील, अ व ब बरोबर. या संकल्पनेवर तुम्हाला संपूर्ण प्रश्न सॉल्व्ह होईल. याच्यानंतरचं बघा, याच प्री एक्झाम 2024ला झालेला आहे. 2 सेंटेन्स होते. पहिलं सेंटेन्स बघा, स्थूल देशांतर उत्पादनामध्ये म्हणजे GDP मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. आता बघा, आपण काय म्हटलं होतं, इथं उत्पादन कुठं आहे, देशात पाहिजे ही अट, परंतु इथं नागरिकत्वाची अट आहे का आपल्याला, नाही. मग पहिलं विधान बघा ना, GDP मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते, हे विधान बरोबर राहील, कारण की GDPची अट काय, उत्पादन कुठे झालं पाहिजे, देशात.
त्यामुळे हे विधान चूक राहील, म्हणजे बरोबर राहील, कारण की देशाबाहेर समाविष्ट नसते म्हणते हे आपल्याला, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघा, स्थूल देशांतर उत्पादनाने नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. आता तुम्ही सांगा याच्यात बाहेरच्या देशाचा बाहेर उत्पन्न कमावल्याचा काही उल्लेख आहे का? नाही, कारण की देशात, म्हणून दुसरं विधान काय राहील? रॉंग राहील. म्हणून आपलं विधान काय राहील? पहिलं सत्य, कारण की आपल्या याच्यात उत्पन्न कुठे घेतलं जाते? देशात. आणि आपल्याला इथे कळलं पाहिजे हे दोन्ही एकमेकाला नाही का क्रॉस आहे, त्यामुळे दोनपैकी एकच विधान बरोबर राहील. लॉजिक जरी मारलं असतं तर दोनपैकी एकच विधान मारायला पाहिजे, म्हणजे अ ब हे दोन्ही एलिमिनेशन होणार. आणि यापैकी नाही, हे सुद्धा यापैकी नाही, एकही नाही हा पर्याय नाही का 90% केसमध्ये उत्तरच नसते, त्यामुळे इथं थोडं लक्षात ठेवा. तर यानंतरचा आपण प्रश्न पाहूया. बघा, भारताच्या GNP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजले जाते? ॲग्री 2018ला विचारलेलं आहे. आता आपण बघितलं यामध्ये सर राष्ट्रीय उत्पन्नाचा हिशोब असते, म्हणजे हिशोबात मोजले जाते, म्हणजे आर्थिक परिमाणात मोजले जाते. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. आणखी एक प्रश्न पाहूया. राज्यसेवा मेन 2023ला आलेला की GDP आणि GNP यामधील फरक कोणत्या विधानात प्रतिबंधित केलेला आहे? म्हणजे GDP आणि GNPतला फरक विचारला आहे. तर पहिलं ऑप्शन बघा, GDP आणि GNP या दोन्ही संकल्पना एकच आहे. या दोन्ही संकल्पना एक आहे का? यांच्या दोन्ही अटी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे हे विधान चूक राहील. दुसरं बघा, GNP मध्ये देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते, त्यामुळे हाच फरक आहे. कारण की GNP मध्ये नाही का भारतीयांनी परदेशात केलेले उत्पन्न मोजले जाते, परंतु GDP मध्ये मोजले जाते का? नाही, कारण की याच्यात नाही का देशातच उत्पादन, हाच फरक आहे. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर नाही का 2 आहे. चला तर आपण या पुढील संकल्पना पाहूया. NNPS. तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. NNPS हे जे यस लागलेला आहे याचा अर्थ वेगळा आहे आणि ते NNPचा वेगळा अर्थ आहे. तर NNPSचा लॉंग फॉर्म पाहूया. यसचा अर्थ आहे सस्टेनेबल, म्हणजे ज्याला आपण शाश्वत म्हणतो, सातत्यपूर्ण. आणि NNPचा अर्थ तेच आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट. फक्त वाढलं, इथे ॲडिशनल शब्द झाला आहे फक्त सस्टेनेबल. तर NNPSचे एक सूत्र आहे ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे. NNPS मोजताना GNP यामधून -DM -DN. या DMचा अर्थ काय आहे? डिप्रिव्हेशन मॅन्युफॅक्चर, आणि DNचा अर्थ आहे डिप्रिव्हेशन एन्व्हायरमेंट. तर याला मराठीत असं म्हणतात किंवा DMला उत्पादित भांडवली वस्तूचा घसारा, म्हणजे इथं मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादन, असं लक्षात ठेवा. आणि एन्व्हायरमेंटचा एन्व्हायरमेंट मध्ये येते ना, हे यन आणि मॅन्युफॅक्चरचा यम, म्हणजे याचा अर्थ काय आहे? उत्पादन, पण याचा अर्थ एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणीय, परंतु हे घसारा आहे. म्हणून लक्षात ठेवायचं डिएम बरोबर उत्पादित भांडवली वस्तूचा घसारा आणि DN बरोबर पर्यावरणीय भांडवलीचा घसारा. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आयोगाने, ते समोर दिसणार असतो. तर आपण नाही का पुढची संकल्पना पाहूया. हरित GDP, ज्याला आपण ग्रीन GDP असे म्हणतो. नावातच त्याचा हरित आहे, म्हणजे हे पर्यावरणासंबंधी संकल्पना आहे. तर यामध्ये नाही का हरित GDP म्हणजे काय? तर एका आर्थिक वर्षात नाही का आर्थिक वाढ होत असताना जी नैसर्गिक स्रोतांची नाही का ऱ्हास होते, पर्यावरणाचा ऱ्हास होते, ते यामध्ये कशा प्रकारे मोजतात त्यालाच आपण हरित GDP असे म्हणतो. परंतु शॉर्ट मध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर यामध्ये 2 गोष्टी मोजल्या जातात. एक आहे नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास आणि पर्यावरणाचा ऱ्हास. आणि ही संकल्पना सर्वप्रथम जेव्हा उगमास आली ते वर्ष होती 1990. आणि सर्वप्रथम हरित GDP कोणी मोजला? तर या चीन या देशाने मोजला होता, आणि ते मोजला होता 2006ला. परंतु त्यांनी ज्यावेळेस मोजलं होतं तेव्हा त्यांना त्यांच्या GDP मध्ये नाही का 3% घट जाणवली, त्यामुळे त्यांनी 2007ला ही संकल्पना नाही का बंद करून टाकली मोजणं. त्यामुळे हे सुद्धा याच्यावर प्रश्न आहे. आणि भारतात हरित GDP संबंधी कोणती समिती आहे? ती आहे पार्थदास गुप्ता समिती. यावर आतापर्यंत प्रश्न याचा बाकी आहे, प्रिडिक्शन असू शकते. आणि दुसरी संकल्पना जी आहे ती आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. हे जे संकल्पना आहे ही सर्वप्रथम कोणत्या देशाने मोजली? तर भूतान. हे लक्षात ठेवा, कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न येणे बाकी आहे. तर पुढची संकल्पना जी आहे ती दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्याच्या भागीला जर आपण लोकसंख्या केली तर आपल्याला दरडोई उत्पन्न मिळते. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? प्रति व्यक्ती उत्पन्न असते, यामध्ये काढलं जाते. आता आपण या पुढची 2-3 संकल्पना बाकी आहे ती घेऊया. चला तर आपण नाही का NNP आणि हरित GDP यावरील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे ते पाहूया की कशा प्रकारे या आधारावर आपण सोडू शकतो. तर राज्यसेवा 2017 मध्ये नाही का प्रश्न आला होता हरित GDP, ते स्क्रीनवर पहा. हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
पहिलं वाक्य जे होतं 1990 मध्ये हरितस्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना विकसित करण्यात आली। हे बघा इथं 1990ला सर्वप्रथम ही संकल्पना उदयास आली। या संकल्पनेत मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि कमी झालेल्या नैसर्गिक सामग्रीची होणारी किंमत या घटकाचा विचार केला जातो, कारण की यामध्ये सर्व पर्यावरणीय गोष्टी येतात, म्हणजे नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास आणि पर्यावरणासंबंधी ऱ्हास या गोष्टी येतात, त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे। तिसरं सेंटेन्स बघा, सन 2000 पासून चीनने नाही का हरितस्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमाप सुरू केले। चीनने हरित जीडीपी मोजला, परंतु ते वर्ष चुकीचं दिलेलं आहे, कारण की हरित जीडीपी सर्वप्रथम 2006ला त्यांनी मोजला होता आणि 7ला बंद केला होता, तर हे विधान चूक आहे। त्यामुळे याचं उत्तर जे राहील ए बी, म्हणजे ऑप्शन 3 नंबर राहील, ए बी बरोबर, सी चूक। आता यानंतरचा एक क्वेश्चन पाहूया, हाच क्वेश्चन पुन्हा रिपीट झालेला आहे, ते बघा 1990 हाच क्वेश्चन नाही का पुन्हा रिपीट झालेला राज्य सेवा मुख्य परीक्षा 2014ला। तर यामध्ये हीच संकल्पना विचारली होती की बा हरित जीडीपी ही संकल्पना 1990ला विकसित करण्यात आली। पहिलं विधान बरोबर। दुसरं विधान, मानवी कल्याणावर परिणाम करणारे जे प्रदूषण आहे, नैसर्गिक साधनसामग्री आहे, यामुळे जे कमी होणारी जी किंमत आहे याचा समावेश होतो, हे सुद्धा विधान बरोबर आहे। इथं 2000 पासून चीनमध्ये हरित जीडीपी मोजला, हे चुकीचं आहे, कारण की इथं 2006 पाहिजे होतं, त्यामुळे याचा ऑप्शन सुद्धा ए बी आहे। परंतु 2014ला आला, 2017ला आला, आता सुद्धा येऊ शकतो। याच्यानंतरचा बघा क्वेश्चन, हरित जीडीपीवरचा संकल्पना विचारली होती, नैसर्गिक मालमत्तेच्या मौद्रिक मूल्यामध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी कोणत्या पद्धतीत केले जाते। तर इथं काय लिहून आहे, नैसर्गिक मालमत्तेच्या मौद्रिक मूल्यात घट, म्हणजे इथं आला पर्यावरणाचा संबंध, तर इथं व्याख्या काय येईल, हरित जीडीपी। पण पर्यायामध्ये बघा हरित गृह परिणाम, याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात, हे असणार का, नाही। हरित क्रांती हे कृषी संबंधी आहे, हे सुद्धा नसतात। हरित ऊर्जा आपण वाचलं का, नाही। मग वरीलपैकी एकही नाही, इथं पाहिजे होतं ग्रीन जीडीपी, त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 हा विचारला होता राज्य सेवा मुख्य परीक्षा 2013। सांगण्याचं कारण काय, 2013ला केला असता चांगल्या प्रकारे, 14ला भेटला असता, 14चा केला असता 17ला भेटला असता, आणि 17चा आता 25ला मिळणार, तर हे पाहून घ्या। तर आपण ह्या हरित जीडीपी वरचे प्रश्न बघितले आहे, आणि आता बघूया आपण NNPS वरचा आलेला राज्य सेवा मुख्य परीक्षा 2012चा प्रश्न, ते तुमच्या स्क्रीनवर बघा। इथे विचारलं होतं NNP बरोबर GNP मायनस DM मायनस DN, म्हणजे सातत्यपूर्ण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे समीकरण विचारलं होतं, आणि त्यामध्ये DM आणि DN अर्थ विचारला होता। तर यामध्ये पहिलं ऑप्शन उत्तर आहे बघा, DM म्हटलं होतं आपण डिप्रिवेशन मॅन्युफॅक्चर, म्हणजे उत्पादित भांडवली वस्तूचा घसारा, आणि DN म्हटलं होतं पर्यावरणीय भांडवलाचा घसारा, म्हणजे एन्व्हायरमेंट संबंधी आहे, त्यामुळे पर्यावरणीय भांडवलाचा घसारा। तर यामुळे पहिलं ऑप्शन उत्तर आहे, म्हणजे ही संकल्पना नवीन आहे, एकदा झालेली आहे, यावर प्रश्न रिपीट होऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर आपण यापुढील संकल्पना घेऊया जीडीपी डिफ्लेक्टर, ज्यामध्ये राज्य सेवा मेन 2024ला प्रश्न आहे, ते आपण पुढे घेऊया। जीडीपी डिफ्लेक्टर मध्ये काय केलं जाते की देशाची नाही का महागाई मोजली जाते, बा किती महागाई आहे, तर ते आपण यामध्ये महागाई मोजतात। याचा फॉर्म्युलावर सुद्धा प्रश्न आहे। जीडीपी डिफ्लेक्टर म्हणजे काय, नॉमिनल जीडीपी भागीला रिअल जीडीपी गुणिला 100, म्हणजे नॉमिनल जीडीपी जे आहे ते आपण चालू किमतीला मोजले जाते, आणि रिअल जीडीपी ह्या स्थिर किमतीला मोजले जाते। लक्षात ठेवा, रिअल माणूस कधी भी नाही का स्थिर असते, शांत असते, म्हणून ती स्थिर किमतीला मोजले जाते, आणि नॉमिनल जीडीपी जे आहे ते चालू किमतीला मोजले जाते, की नॉमिनल असते बा, त्यामुळे ते चालू असू शकते, असं लक्षात ठेवा। तर यावरून आपल्याला नाही का तो प्रश्न सॉल्व्ह होईल, ते पुढे आम्ही दाखवण्यात येईल। याच्यानंतरची जी संकल्पना आहे ती आहे सार्वजनिक मूलभूत उत्पन्न, यावर सुद्धा क्वेश्चन आहे आपल्याला। सार्वजनिक मूलभूत उत्पन्न ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती, तर प्रणब बर्धन समिती आहे यांनी मांडली होती। तर यामध्ये कोणते घटक समाविष्ट असतात, म्हणजे सार्वजनिक मूलभूत उत्पन्न ठरवत असताना कोणत्या घटकाचा विचार केला जातो, ते 3 घटक आहे, एक आहे सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व, यावर सुद्धा प्रश्न आहे। तर आता आपण यावरची प्रश्न पाहूया आणि दिलेली माहिती तपासूया। तर बघा, राज्य सेवा मेन 2024ला आलेला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, जीडीपी डिफ्लेक्टर कशासाठी वापरला जातो, तर पहिला ऑप्शन आहे महागाई मोजण्यासाठी, आणि हेच उत्तर आहे याचं। तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। तर बघा, याच्या फॉर्म्युलावर प्रश्न विचारला होता की चालू किमतीस स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे, म्हणजे चालू किमतीस स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे, म्हणजे चालू किमतीस जीडीपीचे, ज्याला आपण नॉमिनल जीडीपी असे म्हणतो, तर स्थिर किमतीस असलेल्या जीडीपीशी असणारे प्रमाण
शोधण्यासाठी कोणता म्हणजे काय वापरलं जाते असा प्रश्न होता, तर त्याचं उत्तर राहील जीडीपी डिफ्लेक्टर. कारण की आपण म्हटलं होतं की बा चालू किमतीस जो जीडीपी मोजला जातो त्याला आपण नॉमिनल जीडीपी असे म्हणतो, आणि स्थिर किमतीला जो जीडीपी मोजला जातो त्याला आपण रिअल जीडीपी म्हणतो. हा सुद्धा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह झाला असता. याचं उत्तर आहे जीडीपी डिफ्लेक्टर क्रमांक 2. आणि या प्रश्नामध्ये बघा पर्यायामध्ये नाही का आपल्याला 2 संकल्पना आहेत. तर जीडीपीची संकल्पना 4 नंबर ऑप्शनला, आणि हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ग्रीन जीडीपी यापूर्वी आपण घेतलं होतं. म्हणजे हे पर्याय आहे, म्हणजे पुढे आपल्याला ते म्हणजे प्रिलियमला विचारू शकतात, त्यामुळे याच्यावर तुम्ही लक्ष द्या. आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये नाही का राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना शॉर्टमध्ये बघितली आहे कंपॅरिझन करून, आणि इम्पॉर्टंट आहे PIQ सहित आहे. तिथं तुम्हाला कळणार की PIQ आणि दिलेली माहिती किती तंतोतंत जुळते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.